मनाची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. इंटरव्ह्यूसाठी बोलवलंय. 3-4 ठिकाणून कॉल झालेत. तुझे शंकर काका गेले. काय काका, तुम्ही एकदाही तिला बघून सुद्धा गेला नाही. काय करू पोरी, अगं तुला मुलगी झाली फॉरेनलाच कळलं आम्हाला. हा माझा मित्र परेश. घर मुंबईला, राहता दिल्लीला, प्लांट जबलपूरला, मैत्रीण चंद्रपूरला. पण डिप्स, हे दिवस खूप मस्त होते नाही? काय म्हणालात? डिप्स. ओके गाईज, आय एम बॅक. मी निघतो. अरे कमाल आहे. मगाशी मी निघत होतो तुम्हाला थांबवलत, आता तुम्ही स्वतःच निघताय. नो खरं तर मीच जायला हवं. नो नो नो, आधी मी आलो आणि मीच जाणार. ओके बाय हर्षवर्धन भोसले साहेब. बाय डिप्स. बाय. चल मी तुला गाडीपर्यंत सोड. इट्स ओके यार, आय एम फाईन. मी जातो. बाय बाय बाय. मी आलेच हा. परेश पण तर म्हणून तू जबलपूरला गेली होतीस नाही? म्हणजे म्हणजे साळसूकपणाचा आव्हानाला ना तो कुणी तुझ्याकडून शिकावं. कुठे ती साधी भोळी शारदा आणि कुठे आजची बायडेप्स. मलाच हसायला येत आहे. आजपर्यंत मी खूप लोकांना फसवलं, पण तू पहिलीच जिने मला फसवलं. मला हर्षवर्धन भोसलेला आणि मी फसलो. काय बोलताय तुम्ही हे? ए बस झाली तुझी नाटकं. मी काय समजत होतो तुला आणि काय निघालीस तू. किती दिवसांपासून चाललंय सगळं? हो सॉरी, वर्षांपासून. मी आज जर इथे आलो नसतो चुकून तर मला कळलंही नसतं की जिच्यावर मी एवढं प्रेम करतो, एवढा विश्वास टाकतो, ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागेल. तुझ्यापेक्षा ना त्या रस्त्यावरच्या परवडल्या निदान त्या सगळं उघड उघडपणे तरी करतात. तुझ्यासारखं नाहीये. इनफ. खूप बोललात तुम्ही. हर्ष, तुम्ही समजताय तसं आमच्यात काही नाहीये. तो माझा चांगला मित्र आहे. मला माहिती आहे ना तुझ्या चांगल्या मित्राची व्याख्या काय आहे ते. सगळ्यांना स्वतःसारखं समजू नका. हर्षवर्धन भोसले, परेश आणि माझ्यात मैत्रीच्या नात्याव्यतिरिक्त काहीही नाहीये. अहो, आमची मैत्री पाण्याप्रमाणे निर्मळ आहे, स्वच्छ आहे, फुलाप्रमाणे निरागस आहे, पवित्र आहे. त्याच्यावर उगाच संशय घेऊ नका. अच्छा, पवित्र मैत्री. वा. आणि तुमचं आत्ता जे काही चाललं होतं ते? हे बघा, मैत्रीत एवढं चालतंच आणि आम्हा दोघांना आमच्या मर्यादा कळतात.
म्हणूनच कितीही रात्र झाली तरी परेश माझ्या घरी कधीच थांबत नाही. आणि तू तू त्याच्या घरी जाऊन 4-4 दिवस राहतेस. या तुझ्या मर्यादा. कुणी सांगितलं तुम्हाला की मी त्याच्या घरी जाऊन राहिले म्हणून? मग जबलपूरला का गेली होतीस? हर्ष, मी तिथे माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, परेशचा जरी तिथे प्लॅन्ट असला ना तरी त्याचं घर नाहीये तिथे. अजून काय विचारायचंय? प्रश्न जसे मला पडले तसे तुम्हालाही पडले, पण फरक फक्त एवढाच आहे की माझ्याकडे त्या सगळ्या प्रश्नांची खरी उत्तर आणि तुमच्याकडे नाही आहेत. खरी उत्तर तर द्या ना. माझं आणि परेशचं फक्त मैत्रीचं नातं आहे. पण आपल्या नात्याला काय म्हणाल तुम्ही? सांगा, बोला ना, बोला ना हर्षवर्धन भोसले. चला चला. सावकाश. हा, या बसा बसा बसा. निहार, हे माझं घर आहे. आजपासून तू इथेच राहायचंस. मॅडम, तुम्हाला वाटतं की वाळवंटात सारा फुटेल म्हणून? नाही, मला नाही वाटत हे येडं सुधारेल म्हणून. बघा, अजून पण विचार करा. कारगिल, मी नीट विचार करून हा निर्णय घेतलाय आणि मला विश्वास आहे माझा निर्णय योग्य आहे. अहो, बघितलं आपल्या सोबत असल्यापासून किती शांत आहे तो. खरं तर त्याला आपली गरज आहे बार्गीत. अहो, आपल्या सहवासाने त्याच्यात इतका फरक पडलाय तर तो इथे राहिल्यानंतर नक्कीच सुधारेल. देव करू आणि हे चांगलं हो. तुम्हाला काय लागलं तर मला सांगा. नक्की. ए येड्या, बार्गीत, इथं चांगलं राहायचं, मॅडमना त्रास द्यायचा नाही. हा, येऊ मी? हो. नमस्कार साहेब, खैरमोडे बोलतोय. हां काय नाही, ऑफिसला येऊन गेलो परवा तुमच्याकडे, तुम्ही नव्हता. काय नाही, एक प्रोजेक्ट आहे तुमच्याकडे पडला आहे, जरा सँक्शन करा तेवढं. हो हो नक्की, पुढच्या स्कीममध्ये तुमच्यासाठी ठेवतो ना 3 BHK फ्लॅट, ऑफकोर्स विथ इंटेरियर. नक्की नक्की. हां, तुम्ही तेवढं सँक्शन करा, मग बघूया. ओके, बस बस बस, तेवढंच काम करा. ओके, थँक्यू. काय रे? साहेब, तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय. मला भेटायला? कोण? मी ओळखत नाही साहेब. ठीक आहे, पाठव त्याला आता. बरं. उचला, फोन उचला. आयला. कोण? कोण आहेस तू? नाही मोहन. तुझा जीव हवाय मला. नाही मोहन, नाही. तू असं काही करणार नाहीस मोहन. हे बाप, मी काही केलेलं नाहीये. हा, तुला जेलमधून काढलं नाही ही चूक झाली आहे माझी.
पण तुला जेलमध्ये पाठवण्याला सर्वस्वी जबाबदार तो हर्षवर्धन भोसले आहे. मी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती मोहन. तेव्हा पहिली शिक्षा ही हर्षवर्धन भोसलेला मिळायला पाहिजे मोहन. तुम्हाला काही करणार नाहीस. कुठून ना कुठून तरी सुरुवात व्हायलाच पाहिजे ना. नाही मोहन. पहिला नंबर तुमचा. नाही मोहन. मग हर्षवर्धनचा. नाही, तू असं काही करणार नाहीस मोहन. सालिया, माझ्यावर उलटतोस. हो, जेवणार नाही का तुम्ही? जेवायची इच्छा नाही मला. असं कसं करून चालत? जन्म मरण काय कोणाच्या हातात असते? आणि ज्याची येळ येईल त्याला कवा ना कवा जावंच लागते. हा साहेब, पण त्याची वेळ आली नव्हती. असं काय जगला होता का तू? माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता, तरी मी काळानं ओढून दिलं. अंगा खांद्यावर वाढवला, लहानच मोठा केला, शिकवला. मेकॅनिकल इंजिनियर झाला. इंजिनियर झाला तरी बी मला म्हणला, दाजी तुझ्याच कंपनीत काम करणार. म्हटलं कर बाबा. कंपनीत आला तेव्हा 2 ट्रक होते, 2चे 8 ट्रक केले त्यानं. काहीतरी करून दाखवायची मनात जिद्द होती, पण काय होण्याआधीच सोडून गेला ग मला. हो, तुम्ही एवढे पहाडासारखे आणि तुम्हीच रडायला लागले तर बाकीच्यांनी कुणाकडे बघावं? जवळचं माणूस कोणी गेलं की पहाडाला बी पाझर फुटतात. माझा भाऊ असला तरी माझ्या पोरासारखा होता शंकर. जवळचं माणूस कोणी गेलं का दुःख होणारच का नाही मला सांग? हो, पण असं दुःख करत बसण्याने आपलं गेलेला माणूस काय परत येणार आहे? तुम्हीच विचार करा. आपल्या आयुष्यात अजून खूप काही घडायचं बाकी आहे. आपल्या पोरीला मूल होईल, आपण आजी आजोबा होऊ. आता तिला सांभाळायची जबाबदारी आपलीच आहे ना. निदान आपल्या पोरीकडे बघून तरी या दुःखातून स्वतःला सावरा. कुणी सांगावं, आपले शंकर भाऊजीच तिच्या पोटी जन्म घेतील. एक गेला की दुसरा येतोच. नियतीचा फेरा असाच चालू राहते. 100% बरोबर बोलून राहिली तू हंसे. नियतीचा फेराच आहे. फेऱ्यामध्ये आपण फिरत राहतो, गाडीला झोपलेल्या बैलावानी. आपल्याला वाटते का आपण चालतोय, पण नियती आपल्याला तुतारे टोचून तेल काढतच राहते. जाऊ दे. चल जेवायला वाढ. अहो, आज तरी तुम्ही लवकर घरी याल ना? का काही काम आहे का? नाही, असं नाही, पण हल्ली तुम्हाला रोजच रात्री घरी यायला उशीर होतो म्हणून विचारलं. रोज उशीर होतो म्हणजे? तुझं म्हणणं काय? की माझी सगळी कामधामं सोडून तुझ्याजवळ बसून राहू? नाही, असं असं कुठे म्हटलं मी? नाही
तुला काय म्हणायचं आहे ते मला मला कळलंय नेमकं. संशय घेतेस तू माझ्यावर. हं? तुला असं वाटतं की मी ऑफिसची कामं लवकर संपवून कोणाकडे तरी जातो मजा मारायला. हं? अहो नाही, असं काही असंच नाही. आहे. सगळ्या बायका इथून तिथून सारख्याच. इकडे नवरा मरतोय ऑफिसमध्ये, दिवस रात्र काम करतोय, तुझं डोकं भलतीकडेच धावतंय. बघे, मी कधी घरी यायचं आणि कधी नाही ते माझं मी ठरवीन. तुला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची गरज नाही, कळलं? आणि काय करू, काय घरी काय करू? घरी आल्यानंतर तू शेजारणीसारखी वागतेस माझ्याशी. माझ्या घरात घुसलो तरी भलत्याच घरात घुसल्यासारखं वाटतं मला. काय बोलत, असं कधी वागले मी? हे बघ, आपण जेव्हा एखाद्यावर एक बोट उगारतो ना तेव्हा उरलेली 4 बोटं आपल्याकडे असतात. लक्षात ठेव. तुला जसं माझं उशिरा येणं आवडत नाही ना, तसंच मला सुद्धा तू आजकाल ज्या पद्धतीने वागतेस माझ्याशी परक्यासारखी आवडत नाही मला ते. आधी स्वतःचं वागणं बदला आणि मग दुसऱ्यांना अक्कल शिकवा. हां बोल. काय करताय? तर काय करणार संयोगिता, भटकतोय ऑफिसची कामं करत. काय झालं? काय नाही, मी सहज फोन केला. मला खूप आठवण येते तुमची म्हणून. संयोगिता, मी काय परदेशात गेलोय का की वर्षभरात भेटलो नाही म्हणून तुला माझी आठवण येते? काय होय, मी एवढं प्रेमाने फोन केला तुमच्याशी बोलायला आणि तुम्ही. हे बघ संयोगिता, मी जरा गडबडीत आहे. आपण ह्या प्रेमाच्या गोष्टी नंतर करूया का प्लीज? नाही माहिती मला, काडीची किंमत नाही माझी कोणाला. सगळ्यांना ना इतर कामं जास्ती महत्वाची. माझी 4 शब्द बोलायला सुद्धा नको असतं तुम्हाला, त्याचाही कंटाळा येतो बहुतेक. अगं मी घाईत आहे संयोगिता. मोहन, मला चांगलं माहिती आहे तू हे पाऊल का उचललंस. रिकामं पोट आणि डोक्यात भरलेला राग, अशा परिस्थितीमध्ये माणसाचा स्वतःवर ताबा नसतोच. तेव्हा आधी पोटातली आग शांत कर आणि मग माझ्याशी बोल. दूध पी. दूध पी. ये. आता बोल साल्या, माझ्यावर पिस्तूल उगारायची तुझी हिम्मत कशी झाली? बोल. बदला घ्यायचा होता मला हिशेब हवा होता माझ्या त्या प्रत्येक दिवसाचा, जो मी त्या घाणेरड्या कोठडीत काढला. मला हिशेब हवा होता माझ्या त्या प्रत्येक रात्रीचा, जी मी दिवसभर पोलिसांचा मार खाऊन काढली. काही दिवसांनंतर त्यांना अक्कल आली. मी नक्सलाईट नाही हे त्यांना समजलं आणि मग त्यांनी सोडून दिलं मला. तुरुंगामध्ये काही ओळखी झाल्या होत्या, त्याच भरोश्यावर हे पिस्तूल मिळवलं. पण साहेब,
फटाक्याचं पिस्तूल चालवताना सुद्धा गच्च डोळे मिटणारे आम्ही, हे पिस्तूल काय चालवणार म्हणून हात थरथरला माझा. मोहन, तुला पिस्तूल चालवता येत नाही म्हणून तुझा हात थरथरला नाही. तू चुकीच्या माणसावर पिस्तूल उगारलंस म्हणून तुझा हात थरथरला. हे पिस्तूल तू माझ्यावर उगारण्याच्या ऐवजी त्या हर्षवर्धन भोसलेवर उगारायला पाहिजे होतंस. तुझा खरा गुन्हेगार तो आहे, तो. घे पिस्तूल आणि हे त्या हर्षवर्धन भोसलेवर उगार. घे. मी तुझ्या पाठीशी आहे. मी. पण साहेब, अजून एक हिशोब बाकी आहे. जिच्यामुळे हे सगळं महाभारत घडलं ना, ती संयोगिता.